बघा, एका महाविद्यालयात एकूण 600 विद्यार्थी आहेत. जर 75% विद्यार्थ्यांना इंग्रजी व 45% विद्यार्थ्यांना हिंदी विषय दिला असेल तर दोन्ही विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विचारली. हा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, महाविद्यालयामध्ये असलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 75% विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय दिला, लक्षात घ्या, आणि 45% विद्यार्थ्यांना हिंदी हा विषय दिला. हिंदी हा विषय दिला. आता याची जर बेरीज गेली तर 5 आणि 5 10 0 आणि हाचा आला 1, 5 आणि 7 12, 120% हे या दोन इंग्रजी आणि हिंदी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण प्राप्त होते. आता कुठलीही गोष्ट हे 600 विद्यार्थी, 600 जे काही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली, हे 600 विद्यार्थी म्हणजेच हे 100% महाविद्यालय आहे किंवा महाविद्यालयातील हे विद्यार्थी आहेत. मग आता उत्तराप्रत जायचं कसं? तर 120%मधून 100% म्हणजेच हे 600 जे काही प्रश्नामध्ये विद्यार्थी दर्शवले, तर हे 600 मुले म्हणा, विद्यार्थी म्हणा, ही वजाबाकी 20%. याचा अर्थ 20% असे विद्यार्थी आहेत ज्यांनी दोन्ही विषय घेतलेत. हे 20% म्हणजे दोन्ही विषय घेणारे, दोन्ही विषय घेणारे विद्यार्थी, लक्षात घ्या. मग यांची संख्या किती विचारली? 20% म्हणजे हे दोन्ही विषय घेणारे विद्यार्थी आहेत. मग आता 20% मांडत असताना व्यवहारी अपूर्णांक याला गुणिला महाविद्यालयातील एकूण विद्यार्थी संख्या. ते कसे मांडतात? 20% याप्रमाणे मांडतात लेकरांनो. 20/100 असे. 100चे 20 तर 600 विद्यार्थी आहेत, त्यापैकी किती विद्यार्थी आहेत असा प्रश्न. इथं 2 शून्यासाठी हे 2 शून्य आपण घालू शकतो. म्हणजे 20 गुणिला 6, 120 विद्यार्थी हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं पोरांनो उत्तर. दोन्ही विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती सर? 120 विद्यार्थी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. शेकडेवारी संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.